आरती, तू या लग्नासाठी खुश आहेस ना? हो हो. तुला माहितीये, मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, मला तेव्हाच कळालं होतं की देवाने तुला फक्त माझ्यासाठीच बनवलंय. आणि योगायोग बघ, माझ्या आईवडिलांनीही तुलाच पसंत केलं. यासाठी मी आईबाबांचा ऋणी आहे. पण मला सांग, मी तुला आवडतो हे तुला विचारलं होतं ना? नाही. अरे, याला काय अर्थ आहे? जिचं लग्न होतंय तिला तर हे विचारलंच पाहिजे. आमच्या गावात मुलींना नाही विचारलं जात. हे तर खूपच चुकीचं आहे. असू दे, मी तर तुम्हाला नीट पाहिलंही नव्हतं. फक्त एकदाच ओझरतं पाहिलं होतं. अगं, पण तू तर समोरच बसली होतीस माझ्या. हो, बसले तर होते, पण डोळे वर करून तुमच्याकडे पाहण्याची हिंमतच नाही झाली माझी. बर, मग आता बघ, आता तुला पर्यायच नाहीये. आता आपलं लग्न झालंय. आता तुला आयुष्यभर माझा चेहरा बघावा लागणार आहे. खरं तर आरती एका छोट्या गावात राहणारी होती. तिचं लग्न शेजारच्याच गावातल्या सूरजपूर मधल्या अनिल बरोबर झालं होतं. अनिल खूपच भोळा आणि सरळ माणूस होता. मग 2 दिवसांनी अरे वा, हे पराठे कोणी बनवलेत? का काय झालं असं का विचारतोयस? हे तुझ्या हाताची चव नाही आई. हे तुझ्या वहिनीने बनवलेत. म्हणूनच तर मी विचारलं ना. आई, हे पराठे खूप मस्त झालेत. वहिनी कुठे आहे? ती आंघोळीला गेलीये, येतच असेल. मला तर खूप आनंद झालाय की दादाला तुमच्यासारखी बायको मिळालीये. असं का म्हणताय तुम्ही? अहो, तुम्हाला नाही माहिती, एक नंबरचा भोळा आहे हा. मी तर आईला नेहमी म्हणायचो, याच्याशी तर कोणीच लग्न करायला तयार होणार नाही. पण नशीब बघा आमच्या भावाचं. लता आणि हरियाच्या घरचं वातावरण खूपच आनंदी होतं. पण मोठा मुलगा अनिल जेवढा भोळा आणि सरळ स्वभावाचा होता, तर तेवढाच छोटा मुलगा सुनील मस्तीखोर होता. हळूहळू नवीन सुनबाई आरतीने सगळ्यांचीच मनं जिंकली. आता तर आरती आणि सुनीलचंही चांगलं जमायचं. सुनील भाऊजी, सांगा आज जेवायला काय करू? तुम्ही मला विचारताय वहिनी? हो, रोज मी घरातल्या मोठ्यांना विचारते, पण घरातल्या छोट्यांनाही त्यांची आवड कधीतरी विचारायला हवी ना. खरंच वहिनी, आज तुम्ही दाखवून दिलेत की तुम्ही किती चांगले आहात. मला तर इथे कोणी विचारतच नाही की मला काय आवडतं. मला ना तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय. हा, बोला ना भाऊजी. इथे नको वहिनी, आई बाबांनी ऐकलं ना तर तांडव होईल. एक काम करूया, तुमचं काम झालं ना की आपण टेरेसवर बोलूयात. ठीक आहे, मी येईन. एवढं बोलून सुनील टेरेसवर गेला आणि मग आरतीही तिथे गेली. अरे वा, टेरेसवर किती छान वाटतंय ना. किती छान वातावरण आहे. अहो वहिनी, तुम्हाला इथे वातावरणाची पडलीये. माझ्या आयुष्यात तर वादळ येणार आहे. माझी मदत करा वहिनी. मला काही समजलं नाही भाऊजी. वहिनी, तुम्ही कमलापूरचं नाव ऐकलंयत ना? तिथे एक मुलगी राहते, रितू. माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे देवा, हे काय बोलताय तुम्ही भाऊजी? प्रेम विवाह करायचाय तुम्हाला? हो वहिनी, पण रितूच्या लग्नासाठी स्थळं येत आहेत आता. तिचं लग्न होईल. तिकडे तिचा जीव वर खाली होतोय आणि इथे माझाही होतोय. अच्छा, बर, मी प्रयत्न करते. सुनीलने या साध्या भोळ्या आरतीवर खूपच खतरनाक काम टाकलं होतं. पण आरतीनेही आपल्या सासू सासऱ्यांना हट्ट करून त्यांना वळवून घेतलं आणि शेवटी सुनीलचं लग्न रितू बरोबर होतं. रितू एका श्रीमंत जमीनदाराची मुलगी होती. हे काय आई, तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता का? हो रितू. काय आई, आजकाल चुलीवर कोण स्वयंपाक करतं? अगं, मी बनवते ना. तुझी मोठी जाऊ आरती बनवते आणि आमच्या गावातल्या तर सगळ्याच बायका बनवतात. आई, पण आता तर गॅस शेगडीचा जमाना आहे. ना लाकडाची ना धुराची चिंता आणि ना फुंकण्याचं टेन्शन. हो, ते तर मीही ऐकलंय. पण पोळीमध्ये गॅस तर नाही भरणार ना? काय? अहो नाही आई, असं काही नाहीये. यापुढे आपण आता गॅस शेगडीवर खाणं बनवूयात. ठीक आहे सुनबाई, तुला जे योग्य वाटेल ते. वयाने आणि अनुभवाने लहान असूनही रितू आरतीला सगळं काम सांगायची. पण घरात वाद नको म्हणून आरती सगळं ऐकायची. मग हळूहळू रितूने आरती आणि सासूबाईंना गॅस शेगडी वापरायला शिकवलं. आणि मग एक दिवस आरती जेव्हा त्या गॅस शेगडीवर स्वयंपाक करायला जात होती, तेव्हाच तिच्या हातून कुकर खाली पडतो. त्यामुळे गॅस शेगडी खराब होते. हे काय केलं तुम्ही? चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गावठी तुम्ही कितीही शिकवलत ना तरी काही फरक पडणार नाही तुमच्यात. हे काय बोलतीयस तू रितू? हे चुकून झालं माझ्याकडून. आणि तशीही मी तुझी मोठी जाऊ आहे. तू असं कसं काय बोलू शकतेस माझ्याशी? हा, मग मी काय करू? माझ्या पप्पांनी एवढी महागडी शेगडी दिली होती माझ्यासाठी. तुम्हाला माहिती तरी ह्याची किंमत काय आहे ते? ना मला माहिती करून घेण्याची गरज आहे. कळालं ना? स्वॅग
अहो पैसा पाहिजे आणि लायकी पाहिजे यासाठी. यापुढे कधीही माझ्या गॅस शेगडीला हात लावू नका, समजला ना? माझ्या गॅसला ना फ्रीजला. ठीक आहे रितू, यापुढे असंच होईल आता. त्या दिवशी आरती खूप रडली. तिला रितूचं वागणं आवडलं नाही, पण एवढं सगळं होऊनही आरती रितूला काहीच बोलली नाही. संध्याकाळी अनिल जेव्हा कामाहून परत आला तेव्हा ती त्याला टेरेसवर घेऊन गेली. हे तर खूप चुकीचं झालं तुझ्याबरोबर. थांब, मी आत्ता आई आणि रितू बरोबर बोलतो. काही बोलू नका. तिने आईंना पूर्णपणे आपल्याकडे वळवून घेतलंय आणि रितूलाही तिच्या पैशामुळे खूप घमेंडीपणा आलाय. आजपासून हे टेरेसच माझं किचन आहे आणि आपणही इथेच जेवत जाऊया. ठीक आहे आरती, तू जसं म्हणशील तसं. मी तुझ्या बरोबर आहे. पूर्ण 2 दिवस गेले पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावात पावसाचं पाणी खूपच वाढलं होतं आणि बघता बघता गावात महापूर आला. अगं रितू, बघ ना केवढं पाणी आलंय आपल्या घरात. आता काय होणार आई? आता आपण काय करायचं? सगळ्यात आधी तू किचन मधून तुझा गॅस हलव. असं करत तो वरती टेरेसवर नेऊन ठेव. तिथे वरती आरतीच्या किचन मध्ये जाऊन ठेवतो. ती नाही म्हणणार नाही. भीतीपोटी रितूने गॅस शेगडी तिथेच ठेवली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून बाहेर पडली. तिने पाहिलं की तिचा पूर्ण परिवार टेरेसवर आरतीच्या स्वयंपाकघरात होता. ती पावसात भिजत राहिली पण आरतीच्या किचन मध्ये येण्याची तिची हिंमत झाली नाही. तुला काय भांडायचंय ते तू नंतर भांड, आता तू आत ये, नाहीतर आजारी पडशील तू रितू. रितू मोठ्या मुश्किलीने आरतीच्या स्वयंपाकघरात आली. मग आरती म्हणाली, संध्याकाळी भाजी आणि पोळी बनवणार आहे. रितू, तू खाशील ना, का वेगळं काही बनवायचंय तुझ्यासाठी? आरतीचं बोलणं ऐकून रितूच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते. तशी ही मातीची चूलही तेवढी वाईट नाहीये. थोडा वेळ लागतो पण स्वयंपाक चवदार बनतो याच्यावर. वहिनी, तुम्ही मला शिकवाल या चुलीवर खाणं बनवायला? कारण माझी गॅस शेगडी खाली पावसाच्या पाण्यातच राहिलीये. रितूचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले. मग आरतीच्या टेरेसवरच्या या किचनमुळे आणि मातीच्या चुलीने सगळ्या परिवाराला एकत्र आणलं. ओहो नैना बाळा, हे सगळं काय आहे? तू परत पोळी बरोबर चटणी आणि लोणचंच बनवलंस? फ्रीज मध्ये भाजी आहे, ती का नाही केलीस? आई, आता जे बनवलंय ते खा ना. तुला माहितीये भाजी बनवायला किती वेळ लागतो ते. ती आधी धुवा, मग त्याला पुसा, मग चिरा, एवढं सगळं. एवढा वेळ कोण गॅस जवळ उभं राहणार आहे? अगं, उद्या सासरी जाशील, मग तिकडे सुद्धा असा आळस करशील? तिथे पण बिना भाजीचीच पोळी खायला देशील का? तू दरवेळेला सासर का मध्ये आणतेस ग? म्हणूनच मी तुला नेहमी सांगत असते की माझ्यासाठी असं सासर शोध की जिथे खूप नोकर चाकर असतील, म्हणजे मला ना हे सगळं कामच करायला नको. असेच काही दिवस निघून जातात आणि नैनासाठी एक मोठ्या घराचं स्थळ येतं. मग काही महिन्यांनंतर नैना लग्न करून आपल्या सासरी जाते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिचा स्वयंपाकघरातला पहिला दिवस होता. ती जेव्हा किचन मध्ये जाते तेव्हा तिथली गॅस शेगडी बघून आश्चर्यचकित होते. हे राम, एवढी मोठी गॅस शेगडी! मला काय, चांगलंच आहे, यामुळे लवकर खाणं बनेल. मग ती वेगवेगळे पदार्थ बनवते. पुरी, बटाट्याची भाजी, शिरा, हलवा, रायता, सगळं काही तयार आहे. आता हे सगळेजण माझ्या हातचं खाणं खाऊन अगदी खुश होऊन जातील. ती मनातल्या मनात हा सगळा विचार करतच होती. तेवढ्यातच नैनाची नणंद डिंपल आणि नीता तिथे येते. अरे वा, सुगंध तर खूपच छान येतोय. पण हे काय? नाही ताई, मी तर पुरी, भाजी, हलवा, रायता सगळं बनवलंय. तू अजून नवीन आहेस ना, म्हणून तुला इथले रूल्स माहिती नाहीयेत. इथे जेवणासाठी 1 नाही 10 भाज्या बनतात. काय? म्हणून ही एवढी मोठी गॅस शेगडी ठेवलेली आहे का इथे? हो, मग काय. तू तर असा चेहरा करतेस की मी तुला 10 नाही 100 भाज्या बनवायला सांगितल्यात. ते काय ना, इथे प्रत्येकाला वेगवेगळी भाजी आवडते. आता जर एवढ्याच भाज्या बनवल्या तर अर्धे लोक उपाशीच राहतील. त्यामुळे 10 प्रकारच्या भाज्या बनतात. एकाला जर ही आवडली नाही तर तो दुसरी भाजी खातो. हो छोटी वहिनी, आणि आता तू या परंपरेला पुढे घेऊन जाणार आहेस. आम्ही सगळ्यांना डायनिंग टेबलावर बोलवून घेतो. बिचारी नैना हे सगळं ऐकल्यानंतर विचारातच पडते. चला नैना मॅडम, आता लागा तयारीला. झाशीची राणी व्हा तुम्ही आता. 10 भाज्या बनवायच्यात. एवढ्या भाज्या तर माझ्या लग्नातही बनलेल्या नव्हत्या, जे हे लोक एका वेळी खातायत. काही वेळानंतर ती सगळ्यांना आपल्या हातचं जेवण वाढते तर सगळेजण तिच्या जेवणाचं खूप कौतुक करतात. वा वा, काय मस्त चव आहे या भाज्यांची. खरंच छोटी सुनबाई, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. आता तूच रोज अशा 10 प्रकारच्या भाज्या बनवशील. आता तुझं काय होणार आहे नैना? भारी मज्जा केलीस ना आईकडे असताना. आता कळेल सगळं. मग काही दिवसांनी पावसाळ्याचे दिवस सुरू होतात. बाहेरचं असं सुंदर वातावरण बघून नैना म्हणते, अरे वा, आज तर गरमागरम भजी खाण्यासारखं वातावरण झालंय. असं करते
मी सगळ्यांसाठी गरमागरम कांदा भजी तयार करते. तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे सगळ्यांचं पोटही भरेल. त्याबरोबरच थोडी कचोरी पण करते. संध्याकाळचं जेवण हेच होऊन जाईल म्हणजे. मग मला एवढ्या सगळ्या भाज्या पण कराव्या लागणार नाहीत. नैना लगेच स्वयंपाकघरात जाते आणि भजी तयार करून आणते. अरे वहिनी, तू हे काय केलंस? आम्हाला नाही खायचंय हे सगळं. आम्हाला तर बटाट्याची भाजी, पनीर भुर्जी, भेंडी फ्राय हे सगळं खायचंय. आणि माझ्यासाठी दुधी भोपळ्याची आंबट गोड भाजी आणि वांग्याचं भरीत कर. आणि माझ्यासाठी तर बीन्सची भाजी, नुसती फ्राय केलेली. आणि हो, त्याबरोबर कारल्याची भाजी, तोंडली आणि सिमला मिरची पण कर. ही भगवान, ह्या लोकांना काही कळतं की नाही? पावसाळ्याच्या दिवसात सगळेजण चटपटीत खाणं मिस करतात, पण यांना मात्र ह्या 10 प्रकारच्या भाज्याच खायच्यात. अरे देवा, हे कुठे येऊन फसलीये मी. बिचारी नैना पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन 10 प्रकारच्या भाज्या बनवू लागते. घ्या, सासरचा हा माझा पहिला पावसाळा आहे. मला ह्याची मजा घ्यायला हवीये. पण मला सोडून घरातले सगळेजण या पावसाची मजा घेत आहेत आणि मी मात्र इथे स्वयंपाकघरात सगळ्यांचं जेवण बनवतीये. चूक पण माझीच आहे. पहिल्या दिवशी यांना एवढं चांगलं खाऊ घातलं ना. माहित असलं असतं तर तिखटाचा सगळा डबाच घातला असता भाजीत. म्हणजे मला परत भाजी बनवायला सांगितलंच नसतं. रागात नैना भाजी बनवत होती तेव्हाच गरमागरम भाजीचा रस्सा तिच्या डोळ्यात उडतो. आह, माझं डोळं. आई, आई ग, आई. हळूहळू तिचा डोळा लाल होऊ लागतो आणि रात्री जेव्हा ती झोपते तेव्हा तिला अजून जास्त त्रास होतो. डोळा दुखत असल्यामुळे झोपही येत नव्हती. माझं डोळा. अगं नैना, तुझा डोळा तर जास्तच लाल होत चाललाय. मी आय ड्रॉप टाकतो म्हणजे तुला बरं वाटेल. रोहन नैनाच्या डोळ्यात आय ड्रॉप टाकतो. त्यामुळे तिला नीट झोप लागते. पण हळूहळू तिच्या डोळ्यांची जळजळ आणि दुखणं वाढतच होतं. मग असाच काही वेळ निघून जातो. एक दिवस रोज रोज अशा 10 प्रकारच्या भाज्या बनवून तर मला आता कंटाळा आलाय. घरात भाजी नाहीये आणि बाहेर पाऊसही खूप पडतोय. एक काम करते, आज बटाट्याच्याच 10 प्रकारच्या वेगळ्या भाज्या बनवते. मग ती दम आलू, बटाट्याचे कोफ्ते, चटपटीत बटाट्याची भाजी असं सगळं तयार करते. ते बघून तिची सासरकडची मंडळी नाक पुरडत म्हणतात, हे काय बनवलंय? एकाच भाजीचे 10 प्रकार केलेत. मला हे नाही खायचंय. माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनव तू. पण आई, आज घरातली भाजी संपली होती आणि बाहेर खूप पाऊस पडत होता म्हणून मी हे केलं. बरं ठीक आहे, पण उद्यापासून आम्हाला 10 प्रकारच्या भाज्या जेवणात हव्या आहेत, तेही वेगवेगळ्या प्रकारच्या. कळलं? आपल्या सासूचं बोलणं ऐकून नैनाला राग तर खूप येतो, पण ती बिचारी गप्प बसते. असेच 2 दिवस निघून जातात. एक दिवस, सकाळपासून माझा डोळा दुखतोय पण इथल्या लोकांना त्याचं काहीच नाही. त्यांना काय, फक्त 10 प्रकारच्या भाज्या खाण्याशी मतलब आहे. हॉस्पिटलमध्ये पण नाही जाऊ शकत. मग ह्यांच्यासाठी भाज्या कोण बनवणार ना? मला तर वाटतं ह्या 10 प्रकारच्या भाज्या बनवता बनवताच मी वरती जाईन. कशी बशी ती 10 भाज्या बनवते, पण एकाच डोळ्याने नीट दिसत असल्यामुळे काही भाज्या करपतात तर काही भाज्यांमध्ये तेल तिखट मीठ जास्त होतं. पण तिच्या सासरकडची मंडळी तिचं दुखणं समजण्याऐवजी तिलाच 10 प्रकारच्या भाज्या बनवण्याच्या सूचना करत असतात. पण तिच्या नवऱ्याला मात्र तिचं हे दुखणं बघवलं नाही. तो तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. यांच्या डोळ्यात गरम भाजीचा रस्सा उडालाय. त्यामुळे त्यांचा अर्धा कॉर्नर डॅमेज झाला आहे. आपल्याला त्या डोळ्याचं लगेच ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर दिसणं जास्त मुश्किल होईल. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तो तिला घेऊन घरी येतो. तेव्हा तिची मोठी जाऊ म्हणते, आज तर तू अगदी कशा तरीच भाज्या बनवल्या होत्यास, पण उद्या मात्र 10 प्रकारच्या छान भाज्या बनव. या घरात तुम्ही हव्यात तेवढ्या भाज्या बनवा, पण एकाच माणसाकडून नाही तर सगळेजण मिळून बनवा. तुम्हाला माहितीये, भाजीचा रस्सा उडाल्यामुळे तिचा अर्धा डोळा गेलाय कामातून. मग दुसऱ्या दिवशी तो तिला ऑपरेशनसाठी घेऊन जातो. तिचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं आणि आता तिला नीट दिसू लागतं. 3 दिवसांनी ती घरी येते तेव्हा सासू म्हणते, आम्हाला माफ कर छोटी सुनबाई. तू येण्याआधी आम्ही नोकर घरात ठेवला होता, पण तोही या भाज्यांच्या प्रकारांना वैतागून पळून गेला. मग आम्ही सगळ्याजणी मिळूनच भाज्या बनवायला लागलो. पण तू आल्यानंतर आम्ही सगळं तुझ्यावरतीच ढकललं. त्याच्यामुळेच तुझी ही हालत झाली. पण आता तू एकटी काम नाही करणार. आम्ही सगळ्याजणी तुझी मदत करू. आणि हो, आता या घरात 10 नाही तर फक्त 2च प्रकारच्या भाज्या बनतील आणि त्याच सगळ्यांना खाव्या लागतील. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून नैना खूप खुश होते आणि आता ती आनंदाने आपला संसार करू लागली. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.